क्लास 10th नवीन चॅप्टर आहे आपला प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय होते सगळ्यात पहिले? प्रोबॅबिलिटी म्हणजे अशा टाइपची पॉसिबिलिटीज जी आपण नंबर्स मध्ये डिफाइन करतो. फॉर एक्झाम्पल अशा टाइपचे काही इव्हेंट्स राहते, ठीक आहे. आता समजा आरसीबी अजून चेन्नईची मॅच सुरू आहे, 50-50 चान्सेस आहे दोघांची जितायचे. जे चान्सेस आहेत तुम्ही नंबर्स मध्ये सांगितले 50-50. जे चान्सेस आपण नंबर्स मध्ये सांगतो, डिफाइन करतो, त्याला म्हणतो आपण त्याची प्रोबॅबिलिटी. आता याच्यातले पहिले काही थोडेसे बेसिक टर्म्स आहेत त्या आपण पाहू कोणत्या आहेत. जसं पहिलं जे टर्म आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ऍडव्हान्स. अशा टाइपचे काही एक्सपेरिमेंट्स ज्याचे रिझल्ट तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये माहिती आहे ऑलरेडी काय येणार आहे म्हणून, ठीक आहे. बट काय नॉन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टेनिटी and there is equal possibilities for each result is known as a random experiment. क्या म्हणजे काय होते? अशा टाइपचे काही एक्सपेरिमेंट ज्याचे रिझल्ट तुम्हाला माहित आहे काही याच्यापैकीच काही ना काही येईल, पण परफेक्ट नाही माहित आहे तर हाच येईल. जर फॉर एक्झाम्पल एक एक्सपेरिमेंट तुम्ही अ कॉइन इज टॉस, एक कॉइन टॉस केला तर काय काय पॉसिबिलिटीज आहे याची? एक तर हेड येऊ शकते, अ कॉइन इज टॉस, एक तर हेड येईल किंवा टेन, दोन त्याचे पॉसिबल्स आहे. पण परफेक्टली आपल्याला कन्फर्मच नाही आहे काही याच्याच येईल म्हणून, हेडच येईल म्हणून असं कन्फर्म आहे का काही? नाही. 50-50 चान्सेस आहे. 50% हा येऊ शकते, 50% हा येऊ शकते, ठीक आहे. पण रिझल्ट तुम्हाला माहित आहे हेड किंवा टेन, तिसरा कोणता येणार आहे का? नाही, ठीक आहे. म्हणजे अशा टाइपचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ज्याचे आपल्याला रिझल्ट माहित आहे, फक्त इतकं राहते का परफेक्टली नाही माहित आहे हाच येईल म्हणून, ठीक आहे. तर तशा टाइपचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्याला म्हणतो आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट्स, ठीक आहे. अजून दुसरा आहे आउटकम्स. आउटकम्स म्हणजे काय होते? रिझल्ट ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज एन आउटकम्स. आता आपण पाहिलं कोणता रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणता पाहिला? अ कॉइन इज टॉस, एक कॉइन फेकला तर त्याचे जे रिझल्ट आले, काय काय रिझल्ट येऊ शकते? H, T, तर त्याला म्हणतो आपण त्याचे आउटकम्स. त्याच्या पॉसिबिलिटीज दोन पॉसिबिलिटीज आहेत, ठीक आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट अ कॉइन इज टॉस त्याची किती पॉसिबिलिटीज आहे? दोन, हेड किंवा टेल्स, ठीक आहे. त्याच्यावर डिपेंड आपली फर्स्ट एक्सरसाइज आहे, ठीक आहे. फर्स्ट एक्सरसाइज मध्ये इतकं जरी समजलं की होऊन जाते आपली छोटीशी एक्सरसाइज आहे. जसं पहिले प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये काय म्हणते आपल्याला? हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देयर इन ईच ऑफ द फॉलोइंग. फक्त तुम्हाला पॉसिबिलिटीज सांगायची आहे कोणती कोणती येणार आहे म्हणून, ठीक आहे. किती पॉसिबिलिटीज आहेत नंबर्स, हाऊ मेनी किती पॉसिबिलिटीज आहेत ते सांगायचं आहे. त्याच्यातला पहिला नंबर वनिता नोट द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. वनिता नावाची पर्सन आहे म्हणते, त्यांना काय माहित आहे? महाराष्ट्राच्या काही साइट्स माहित आहे, ठीक आहे. शी प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वेकेशन. ती प्लॅन करून राहिली कशाचा? काही जे समर वेकेशन सुरू आहे बा त्या समर वेकेशन मध्ये ह्या काही जागा दिल्या आहेत, जागेची नावं दिली आहेत, त्याच्यापैकी एका जागेवर आपण जाणार आहे समर वेकेशन सेलिब्रेट करायसाठी, ठीक आहे. तर जागेचे नाव दिले आहे अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, तालुका वाईल्ड लाईफ सँच्युरी, अंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. याच्यापैकी एका जागेवर ते जाणार आहे. म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहे, ते किती जागेवर जाऊ शकते, त्याच्यात किती पॉसिबिलिटीज आहे आपण मोजायला लागतो. हे टोटल किती प्लेसेस आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, टोटल 8 जागेची नावं दिली आहे. म्हणजे 8 पैकी एका जागेवर जाईल, पण परफेक्टली माहिती आहे आपल्याला कोणत्या जागेवर जाईल म्हणून नाही. म्हणून हे जे झाले आउटकम्स टोटल किती आहे? 8. फर्स्ट इज आन्सरिंग 8 possibilities. दूसरा है any day of a week is to be selected randomly. ठीक है. any days week मधला कोणताही एक डे सिलेक्ट करून म्हणजे आपण वीक मध्ये टोटल किती डेज राहते? एका वीक मध्ये टोटल 7 डेज राहते है ना. 7 पैकी एक डे चूज करा म्हणजे टोटल पॉसिबिलिटीज किती आहे? टोटल पॉसिबिलिटीज आहे 7 डेज, ठीक आहे. म्हणजे सेकंड इज आन्सरिंग 7 डेज. तसाच याच्यातला थर्ड क्वेश्चन, सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स.
52 कार्ड्स पैकी एक कार्ड सिलेक्ट करणार आहे. सिलेक्ट वन कार्ड. ठीक आहे, किती कार्ड्स आहेत? 52 पैकी एक सिलेक्ट करत म्हणजे टोटल पॉसिबिलिटीज किती झाली? 52. तर थर्ड इज आन्सर इज आपलं थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा वाला आन्सर इज 52 पॉसिबिलिटीज. कारण की टोटल कार्ड्स तर 52 आहे, त्याच्यापैकी फक्त एकच सिलेक्ट करणार आहे आपण. तसंच लास्टचा क्वेश्चन विचारला आपण. वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. 10 to 20 याच्यापैकी म्हणजे वन नंबर्स काय केला म्हणजे रिटर्न केला म्हणजे आपला जो 10 पासून तर 20 पर्यंत सगळे जे नंबर्स आहेत ते एका एका कार्ड्स वर लिहिले. सिलेक्ट वन कार्ड रॅन्डमली, त्याच्यापैकी एक कार्ड सिलेक्ट केला म्हणजे एकच कार्ड सिलेक्ट केला. मग टोटल कार्ड किती झाले? 10 to 20 पर्यंत 10, 11, 12, 13, 14 असे टोटल होऊन राहिले 11 कार्ड्स. किती कार्ड्स होऊन राहिले? 11. म्हणजे फोर्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा वाला आन्सर आहे 11 पॉसिबिलिटीज. कारण की आपल्याजवळ टोटल 11 कार्ड्स आहे म्हणून त्याची पॉसिबिलिटी झाली 11. समजलं? फर्स्ट एक्सरसाइज एकदम इझी आहे. फक्त आपल्याला त्याच्या पॉसिबिलिटीज सांगायच्या आहेत किती काय होईल. गणिताला काही जागा माहिती होत्या तर टोटल जागा पाहिल्या आपण 8 मध्ये 8 पैकी कोणत्याही जागेवर जाऊ शकते म्हणजे टोटल पॉसिबिलिटीज झाल्या 8. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन एनी डेज ऑफ अ वीक टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. टोटल 7 दिवस राहते एका हप्त्यामध्ये, 7 पैकी एक दिवस सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. तो कोणताही राहू शकते म्हणजे 7 दिवस. 7 पैकी म्हटलं ना म्हणजे टोटल पॉसिबिलिटीज 7 झाली. थर्ड नंबरचा क्वेश्चन काय म्हणते आपल्याला? सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्स पैकी एक कार्ड सिलेक्ट करून आला म्हणजे टोटल पॉसिबिलिटीज किती झाली? 52. ठीक आहे. तसंच फोर्थ नंबरचा वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. एक नंबर. ठीक आहे. 10 पासून तर 20 पर्यंतचे सगळे जे नंबर्स आहेत ते एका कार्डवर लिहिले जाते. सिलेक्ट वन कार्ड रॅन्डमली. आपण एक कार्ड सिलेक्ट करणार 10 पासून तर 20 पर्यंत. मग टोटल किती कार्ड झाले? 10 नंबरचा एक झाला, 11 नंबरचा एक झाला, असे झाले टोटल 11 कार्ड्स. ठीक आहे. म्हणून त्याचे आन्सर काय? 11 पॉसिबिलिटीज. टोटल 11 कार्ड्स आहे म्हणून 11 पॉसिबिलिटीज. हे झाले आपले फर्स्ट एक्सरसाइज. समजले?